आम्ही विवेक कुऱ्हाडे पाटील सातारा अभ्यासक आणि आत्ताचा जो हे निर्णय घेतला ड्राफ्ट जे दिलेला आहे त्याच्यामधले जे GR होणार आहेत त्या GR मध्ये तसं काही वावगं नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चांगला त्याचा लाभ होणार आहे. फक्त याच्यामध्ये विधिमंडळाची मान्यता घेणं हा एक विषय. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या वतीनं आणि माझे सहकारी ॲडव्होकेट धीरज जाधव, माझे दुसरे सहकारी अनिकेत भोपते आणि समस्त कराड तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधव यांच्या वतीनं आम्ही या मराठा समाजासाठी आरक्षणामध्ये ज्यांनी महत्त्वाची आणि मोलाची अशी भूमिका निभावली असे 2 खंदे समर्थक, खंदे मराठा हे ज्यांनी आरक्षणासाठी सातत्यानं आपला जास्तीचा वेळ दिला, आपल्यावर वेगवेगळ्या केसेस दाखल करून घेतल्या, किंबहुना मराठा आरक्षण मिळण्यासाठी जास्तीच्या निकराचे प्रयत्न करणारे असे 2 मेवाळे आहेत. त्यापैकी मी एकाची आज ओळख करून देतो की परवा ज्यावेळेला माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेला घोषणा केली की अभ्यासकांनो हा जो GR आहे गव्हर्नमेंट दिलेला तुम्ही अभ्यासा आणि त्याच्यावर तात्काळ मला सांगा, त्यावेळेला एकूण तिथं साधारणपणे 3 अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यापैकी त्यातलं सगळ्यात चांगलं मत, कायदेशीर मत आणि मोजक्या शब्दात आणि मोजक्या वेळीत मोजक्या ओळीत ज्यांनी मांडलं ते त्यावेळी अनाउन्समेंट झालेलं नाव होतं विवेक कुऱ्हाडे पाटील, कराड तालुका. आणि त्यावेळेला ते म्हटले होते की हा जो GR आहे हा GR बरोबर आहे आणि हा विधिमंडळात त्याला मान्यता घ्यायला पाहिजे. अतिशय चांगली आणि मोलाची सूचना त्यावेळेला ह्या विवेक कुऱ्हाडे पाटील यांनी केली होती. विवेक कुऱ्हाडे पाटील यांची ओळख जर आपल्याला सांगायची म्हटलं तर विवेक कुऱ्हाडे पाटील एक मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही याचिका दाखल झालेल्या होत्या, ज्या समर्थनार्थ याचिका होत्या, त्यातील याचिकाकर्ते विवेक कुऱ्हाडे पाटील आहेत आणि हे मूळच्या तारू गावचे आहेत, कराडमध्ये राहतात आणि संपूर्ण वेळ हा ते मराठा समाजातील आरक्षणासाठी देत असतात. मनोज जरांगे पाटील यांच्या अभ्यासू टीम मधला हा अतिशय जवळचा आणि विश्वासू एक व्यक्ती आहे. त्याचबरोबर या अनुषंगानं मराठा समाजामध्ये कराड तालुक्यामध्ये जी मोजकी नाव आहेत त्याच्यामध्ये अजून एक जी महत्वाची व्यक्ती आहे ती सुशांत इनामदार आहेत. म्हणजे मी असं म्हणणार नाही की इतर लोक नाहीत, इतर लोक आहेत, त्यांची नावंही समाजाला माहीत आहेत. मी त्यांचा यथोचित मान सन्मान ते आल्यानंतर करेन, परंतु आज माझ्याकडे उपलब्ध नाही. सुशांत इनामदार हे मुक्काम पोस्ट बेलवडे तालुका कराड येथील हे माझे सहकारी आहेत. तेही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करत असतात मराठा आरक्षणासाठी. तो वेळोवेळी या ऑफिसमध्ये येऊन माझा जास्तीचा वेळ की कशा पद्धतीनं आपल्याला मराठा आरक्षण मिळेल, सातारा गॅजेटवर अभ्यास करायला मला सांगतात, हैदराबाद गॅजेटवर अभ्यास करायला सांगतात किंवा त्यांचे काही विचार असतात ते माझ्याकडे मांडतात. त्या पद्धतीनं मी त्यांना सजेस्ट करत असतो की अशा पद्धतीनं असं करायला पाहिजे. आणि ही 2 व्यक्ती या कराड तालुक्यामध्ये आहेत आणि जे आत्ताचं रिसेंट मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी मुंबईत झालेलं आंदोलन होतं, या आंदोलनामध्ये यांचा सक्रिय भाग होता आणि सगळ्या प्रेस लाईव्ह मीडियामध्ये विवेक कुऱ्हाडे पाटील यांनी समक्ष त्यांची भूमिका मांडली होती आणि ती सगळ्या पूर्ण जगामध्ये पाहिली गेली. अशी हे विवेक कुऱ्हाडे पाटील आज आंदोलन हे यशस्वी झाले आणि ते आज कराडमध्ये आलेत आणि माझं एक भाग्य आहे की त्यांचा मला सत्कार करायला मिळतोय. आज मी समस्त मराठा समाजाच्या वतीनं त्यांना पहिल्यांदा पेढा भरून त्यांचं मी स्वागत करतोय. त्याचबरोबर सुशांतचं सुद्धा मी स्वागत करतोय. हा मराठा समाजाच्या अस्मितेचा एक प्रश्न आहे आणि त्याकरता मी त्यांचं छोटस सत्कार सुद्धा करतोय. जाधव साहेब, त्याचबरोबर याच आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते आमचे मित्र माननीय सुशांत इनामदार, ते बेलवडे हवेलीचे आहेत आणि अतिशय तळमळीचा हा कार्यकर्ता आहे की ज्या म्हणजे यांच्यावर ज्या कराड तालुक्यामध्ये
मराठा आंदोलनामध्ये एकूण 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. पैकी 2 गुन्हे हे कराड शहर हद्दीमधील आहेत आणि एक गुन्हा हा कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधला आहे. त्यापैकी जे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सुशांत इनामदार, विवेक कुराडे पाटील आणि इतर 12 जण यांच्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल आहेत. आणि अशा लोकांना जे समाजासाठी काम करतायत त्यापैकी हे एक वेळ देतात. माझ्याकडून त्यांनाही एक अशा एक शुभेच्छा आणि त्यांचा एक छोटासा गौरव समारंभ मी केलेला आहे. तर याच्यानंतर विवेक कुराडे पाटील आहेत. आता आपल्याला विवेक कुराडे पाटील आहेत का नाही, ते विवेक कुराडे पाटील त्यांचा या संदर्भातला जो काही अनुभव आहे ते आपल्याला कथन करून दाखवत आहेत. बोला कुराडे साहेब, बोला. बोला, निश्चिंत बोला. प्रथमतः सगळ्यांना जय शिवराय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे 29 ऑगस्ट पासून चलो मुंबईचा नारा दिला होता त्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. खूप चांगल्या म्हणजे जी आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं याच्यापेक्षा जास्त प्रचंड प्रमाणात मराठा समाज मुंबईमध्ये जमला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं 29 ऑगस्ट पासून. आणि जसं जसं उपोषणाचा एक दिवस पुढे जात जाईल तसं तसं गर्दी वाढत गेली. त्याला एक पहिलं प्रमुख कारण काय ठरलं तर तिथली जी आझाद मैदानच्या शेजारी जी खाऊ गल्ली आहे तिथं चहा किंवा नाश्ता वगैरे अशा पद्धतीचं छोट्या प्रमाणात तरी लोकांचं हे होत होतं, म्हणजे त्यांना ते मिळू शकत होतं, नाश्ता किंवा चहा पाणी मिळायचं. तर ते खाऊ गल्ली 29 आणि 30 ऑगस्ट रोजी बंद होती. ती बंद असल्यामुळं पहिल्या दिवशी तर पूर्णपणे तिथं जे आलेले आंदोलक होते त्या सगळ्यांचं खूप त्यांना त्रास झाला त्या ह्याचा गोष्टीचा. कारण आंदोलन स्थळाच्या जवळपास असेल तरच त्यांची सोय होऊ शकते. मग त्या दिवशी पाण्याची बॉटल 50 रुपये 100 रुपये अशी सुद्धा घेऊन लोकांनी पिली आणि खूप त्रास झाला त्या दिवशी लोकांना. आणि त्याचा सगळीकडं मेसेज व्हायरल झाला. सोशल मीडियावरती मेसेज सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये व्हायरल केले आणि त्यामुळं पेटून उठून महाराष्ट्रातल्या उर्वरित जे लोक उर्वरित जो मराठा समाज आहे जे घरात बसले होते ते पण सगळे परत मुंबईकडे आले. आणि शिवाय अन्न छत्र जे पुरवण्यात आलं प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं, प्रत्येक गावातनं. त्यामुळं 29 तारखेचा जसा त्रास झाला तसा 30 तारखेला त्रास झाला नाही. 30ला व्यवस्थित सगळ्यांना अन्नछत्र मिळालं. आणि असं मराठा समाजातल्या लोकांना तर मिळालं, शिवाय जे पोलीस तिथं संरक्षणासाठी जे तैनात होते त्या पोलिसांना सुद्धा 29 तारखेला वडापाव सुद्धा मिळाला नव्हता. 30 तारखेला त्यांना भाकरी मिळाली, घरची भाकरी, भाजी भाकरी मिळाली. त्यांनी आंदोलकांचे त्यावेळेस आभार मानले की तुमच्यामुळे आम्हाला घरचं जेवण तरी खायला मिळालं आणि जागेवर जिथं आम्ही तैनात आहे त्या ठिकाणी आम्हाला मिळालं. तर त्याच्यानंतर अन्नछत्र मिळत राहिलं आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू राहिलं. उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारनं दखल घेणार होतं, सरकार दखल घेणार असं दिसत होतं. पण त्याच्या अगोदर त्याच 5व्या दिवशीच मुंबई हायकोर्टने सकाळी 6 वाजता मुंबई हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे सकाळी 6 वाजता जे आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडून एक आदेश आला मनोज जरांगे पाटीलांनी सगळ्यांना की दुपारी 2 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्यात यावं. आता अचानक आलेला हा संदेश काय महाराष्ट्रातल्या सगळीकडे मिळू शकला नव्हता. लोक तर येतच होते आणि उलट झालं. जसं 29 तारखेला उपाशी असल्यामुळे गर्दी वाढली तसेच त्याच्यानंतर त्या 5व्या दिवशी सुद्धा कोर्टाच्या या ऑर्डरमुळे अजून गर्दी वाढली आणि ग्राउंड फुल भरलं, आझाद मैदान फुल भरलं. बाहेर रस्ते, प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक गल्ली बोळात सगळीकडे मराठा बांधव दिसू लागले. त्यामुळे मग नंतर कोर्टानं ती जी 2 वाजताची जी मुदत होती ती 4 वाजेपर्यंत केली, ती 7 वाजेपर्यंत केली आणि नंतर तो विषय ड्रॉप झाला, म्हणजे मुदत वगैरे खाली करण्याचं वगैरे. आणि त्याच दरम्यान 5च्या दरम्यान महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ उपसमिती त्या ठिकाणी हजर झाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे
जो एक शासन निर्णय त्या दिवशी निर्गमित करण्यात आला, त्याच्यामध्ये मराठवाड्यातील हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या हैदराबाद गॅजेटर लागू केल्यामुळं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त मराठा बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता होणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जी समिती होती त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनुसार सातारा गॅजेटियर सुद्धा लागू करण्याचं मान्य केलं. फक्त सातारा गॅजेटियरसाठी अभ्यासासाठी 15 दिवसाची मुदत मागितली होती, तर ती 15 दिवसाच्या ऐवजी अजून एक 15 दिवस असे 1 महिन्याची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे दिलेली आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये सातारा गॅजेटियर लागू करावं, ज्यामुळं सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ह्या GRचा लाभ होणार आहे. म्हणजे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडलं जाणार आहे. तर ह्याचं सगळं श्रेय आता त्यात काय चूक आहे, काय दुरुस्त, काय चूक आहे, काय बरोबर आहे हे जरी सांगण्याची आम्हाला संधी दिली मनोज जरांगे पाटील यांनी, त्यामुळं आम्ही ते सांगू शकलो. पण खरं सगळं श्रेय हे आम्ही तिथून गुलाल घेऊन आलो किंवा GR निर्गमित झाला, तर ह्याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटील यांचं आहे. आणि खरं तर आता जो सत्कार झाला तो सत्कार माझा न होता मनोज जरांगे पाटील यांचा व्हायला पाहिजे होता, पण आता ती प्रॅक्टिकली शक्य नाही. एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून सत्काराचा स्वीकार करतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल ऍडव्होकेट महादेव साळुंखे आणि ऍडव्होकेट धीरज जाधव तसेच सुशांत इनामदार आणि भोपते वकिलांचं मी आभार मानतो. एक अजून ह्याच्यामध्ये मला सांगायचं होतं की ज्यावेळेस तो GR निर्गमित होत होता आणि एक ड्राफ्ट आमच्या समोर आला होता, तर त्या ड्राफ्ट मध्ये दुरुस्ती करायची होती. तर ती ड्राफ्ट मधली दुरुस्ती करण्यासंदर्भात एक सूचना ऍडव्होकेट माधव साळुंखे यांनी पण पाठवली होती. त्या सूचनेचा पण तिथं उपयोग झाला. तसंच त्या ठिकाणी ती समिती येणार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्यावेळेस आझाद मैदानच्या बाहेर होतो त्यावेळेस. तर सुशांत इनामदार यांचा फोन आला की तुमची स्टेज जवळ आवश्यकता आहे, समिती आता तिथं भेट देणार आहे. सुशांत इनामदारच्या यांच्या त्यावेळेस जर फोन आला नसता तर कदाचित मला ते तिथं संधी मिळाली नसती आणि ती दुरुस्ती सुचवता आली नसती. त्यामुळे सुशांत इनामदारचे पण विशेष आभार आणि वकील साहेबांचे पण विशेष आभार दुरुस्ती सुचवल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, तर हे आहेत आमचे विवेक कुऱ्हाडे पाटील. विवेक कुऱ्हाडे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात किती तळमळीचं कार्य करत आहे. तर त्यात तुम्हाला त्यांची एक गोष्ट मी सांगतो की ज्या वेळेला हा GR पास झाला त्यावर लगेच मला त्यांचा पुन्हा एकदा फोन आलेला की वकील साहेब आपल्याला की कदाचित या GRच्या विरोधामध्ये कुणीतरी जनहित याचिका दाखल करू शकतं, तर आपल्याला त्याच्यामध्ये कॅव्हेट दाखल करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही इथं थांबून राहतोय. तर त्यासाठी लागणारे जे काही कायदेशीर अडचणी किंवा कायदेशीर बाबी, कायदेशीर तरतुदी तुम्ही आम्हाला फॉलो करून द्या आणि त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचे जे कार्यकर्ते जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे प्रयत्न करतायत, तर त्यातले एक विवेक कुऱ्हाडे पाटील आहेत. आणि आता त्याच्यानंतर जे आमचे सुशांत इनामदार आहेत की खरोखर जो जरांगे पाटलांची जी कोर कमिटी आहे, ती कोर टीम आहे, त्या कोर टीम मध्ये ही जी काम करणारी मंडळी आहे, हे हा सुशांत इनामदारचं सुद्धा तितकंच त्याच्यामध्ये योगदान आहे. समाजाला कळायला पाहिजे की आपल्यासाठी कोण काहीतरी करतंय. मग सुशांत इनामदार ते सुद्धा थोडक्यात मनोगत व्यक्त करते. जय शिवराय. आज या ठिकाणी ऍडव्होकेट महादेव साळुंखे बाप्पू आणि ऍडव्होकेट धीरज जाधव यांनी आमचा सन्मान केला. तो सन्मान आमचा नसून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि अखंड मराठा समाजाचा आहे. मला विवेक कुऱ्हाडे पाटील यांच्यामुळं आंतरवालीला मनोज दादांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आभार मानतो. तसेच अखंड मराठा समाज कराड तालुक्यातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व आणि आमचे सहकारी यांचंही यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आज आम्ही मुंबईला 29 तारखेला गेलो आणि जिथं अभ्यासक म्हणून ज्या काही गोष्टी तिथं पुरवायच्या होत्या त्या विवेक कुऱ्हाडे पाटील यांना पुरवण्यासाठी बापूंची मदत झाली. हायकोर्टचे काही वकील आहेत त्यांना सुद्धा आम्ही बापूंचे काही मुद्दे
तिथं डायरेक्ट आम्ही पाठवले. कळत न कळत आपण खारीचा वाटा म्हणूया आपल्या कराड तालुक्यातून. त्याच्यासाठी बापू ॲडव्होकेट टपले बापू आहेत, जाधव साहेब आहेत, हे इथून या ऑफिसमधून तुमचा कायदेशीर सल्ल्याचा आम्हाला भरपूर तसा उपयोग झालेला आहे. तसेच मी बापूंचे विशेष आभार मानतो जे आपल्या समाज बांधवावर सामाजिक गुन्हे दाखल झाले आहेत. ते बापूंनी ॲडव्होकेट महादेव साळुंके, ॲडव्होकेट धीरज जाधव, ॲडव्होकेट अनिकेत भोपते, तुम्ही विनामूल्य लढताय, त्याबद्दल सुद्धा तुमचे मी आभार व्यक्त करतो. यापुढेही समाजासाठी असंच योगदान देत राहा एवढं बोलून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि हा सन्मान संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्पित करतो. तर हे होते आपले सुशांत इनामदार. आता सुशांत इनामदार ज्या वेळेला म्हणजे रोज येतात ऑफिसला, त्यांच्या वेळेनुसार येतात आणि ते प्रत्येक वेळेला माझी चर्चा करतात की आपलं हे आरक्षण कुठल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे. त्यांचे सातत्यानं तळमळ असते. आणि दरम्यानच्या काळामध्ये 4-5 दिवसापूर्वी जे आपलं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये सातत्यानं की हा माणूस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रात्री 11लाही कधी फोन करायचा, कधी कधी 6ला सकाळी फोन केला, दिवसातनं 50 वेळा फोन केलाय की बापू अशा पद्धतीचे ड्राफ्ट येणार आहे, अशा पद्धतीचे येणार आहे, मग त्यात काय करायला पाहिजे, यात काय करायला पाहिजे, आपण काय सुचवायला पाहिजे, अशा पद्धतीचं सारखे प्रश्न ते मला उपस्थित करायचे. आणि मी तेही त्यांना अशा पद्धतीनं हे मांडायला लागेल, तशा पद्धतीनं मांडायला लागेल, जसं जसं ज्ञान मला माझ्या पद्धतीनं मिळालेलं आहे त्या पद्धतीनं मी त्यांना गाईड करत होतो. परंतु माझा ह्याच्यातला सगळा पार्ट सोडून द्या, पण ह्या 2 व्यक्तींची समाजाप्रती असणारी जी तळमळ निष्ठा जी मी बघतोय गेली 3 वर्ष, ती अतिशय प्रामाणिक आणि एकदम इनोसंट आहे. कशाचा कसलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. आणि अशी जो 2 माणसं आहेत, ते 2 माणसं मराठा समाजाला मिळालेत. ते कराड तालुक्यातनं आपल्या मिळालेत, आपल्या गावच्या बाजूचे आहेत, आजूबाजूचे आहे. आणि त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे या भावनेनं त्यांना एक आपण प्रोत्साहन देऊया. माझ्या वतीनं त्यांना मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एक प्रोत्साहन देतो की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळो आणि तुमचं जे आयुष्य आहे तुमच्यासोबत मराठा समाजाला उपयोगी पडते, यासाठी तुम्हाला अजून दीर्घ आयुष्य प्राप्त हो एवढं बोलतो. आणि हा जो आमचा छोटासा कार्यक्रम आहे तो समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.